इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथच्या खेर सेक्शन परिसरातील प्रसिद्ध हेरंब गणपती मंदिरात बुधवारी पहाटे घडलेल्या धक्कादायक चोरी प्रकरणाचा उल्हासनगर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। जलद गतीने तपास करत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 2 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। या गुन्ह्यात चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यातील सुमारे 3 किलो वजनाचे चांदीचे दागिने आणि 4 दानपेट्यांमधील मोठी रक्कम लंपास केली होती। चोरी करताना त्यांनी सीसीटीव्हीच्या वायर्स तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, मात्र त्यांच्या चेहऱ्यांनी सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे आपला ठसा उमटवला होता। या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसेच या घटनेचा समांतर तपास उल्हासनगर क्राईम ब्रांच देखील करत होती। दरम्यान सदर गुन्ह्यातील आरोपी अंबरनाथ पश्चिम येथील जुना भेंडीपाडा मटका चौकात असल्याची गुप्त माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्याम रसाळ यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली। गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्याम रसाळ, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत सावंत, योगेश वाघ, सतीश सपकाळे, प्रकाश पाटील, मधुकर माळी, राजेंद्र थोरवे, मिलिंद मोरे, प्रसाद तोंडलीकर, संजय शेरमाळे यांचे पथक तात्काळ अंबरनाथमध्ये रवाना करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अंबरनाथमधील मटका चौकात लपून बसले असल्याची श्याम रसाळ यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी सापळा रचत आरोपी अरबाज मेहमूद खान, सतीश भाऊसाहेब भालेराव आणि रियान शेख यांना अटक केली आहे। चोरीस गेलेल्या दागिन्यांसह एकूण 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे। पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तडाखेबंद कारवाईमुळे परिसरात पोलीस दलाच्या कार्यक्षमतेबद्दल कौतुकाची लाट उसळली आहे। हेरंब मंदिरातील या धाडसी चोरी प्रकरणावर आता पोलिसांनी यशस्वीपणे पडदा टाकला आहे।